नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मला वाटते आपण प्रॉब्लेम सेट 03 मधील पेज नंबर 79 वरील जे आपले 3, 4, 5 आणि 6 असे 4 क्वेश्चन आपण या मागील व्हिडिओमध्ये बघितले आणि कंटिन्यू मध्ये प्रॉब्लेम सेट 3 मधील आणि पुन्हा पेज नंबर 79 वरील आपल्याला पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे। तर तुम्ही सुद्धा तुमच्या सोबत पुस्तक ठेवायचं आणि आपल्याला काय आज अभ्यासायचं ते बघू। सर्वात अगोदर तर आपल्याला पेज नंबर 79 वरील जे आपले 3, 4, 5 आणि 6 हे क्वेश्चन आपण गेल्या व्हिडिओत बघितले। या व्हिडिओमध्ये काय करायचंय 7 आणि 8 आणि पुढे असलेले 9, 10 असे 4 गणित जवळपास आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही सुद्धा काय करायचं तुमच्या सोबत व्यवस्थित पुस्तक ठेवून आपल्याला कोणते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ते व्यवस्थित बघायचं। मी आपल्या बोर्डवर 7वा क्वेश्चन व्यवस्थित लिहून घेतला आणि यामध्ये आपल्याला काय काय दिलंय काय करता येईल आपण लगेच क्वेश्चन वाचून सॉल्व्ह करू। राइट, हे पुस्तक मी ठेवणार बाजूला। आता क्वेश्चन काय दिलाय, क्वेश्चन मध्ये सांगितलंय इन एन एपी द फर्स्ट टर्म इज -5, देअरफॉर ए ची व्हॅल्यू काय लिहू शकता आन्सर मध्ये अगोदर लिहिणार गिवन फर्स्ट टर्म ऑफ एन एपी इज a is equals to -5 ही आहे आपली पहिली व्हॅल्यू and last term is 45 and last term is tn is equals to 45। हे सगळ्या गिवन व्हॅल्यू आपण जशास तशा लिहिलो आणि सम ऑफ ऑल नंबर्स इफ सम ऑफ ऑल नंबर्स इन द AP is 120 and sum of all numbers in AP is Sn is equals to 120, then how many terms are there and therefore n is equals to question mark, what is the common difference and d is equals to question mark। राइट, हे झालं प्रश्नावरची जेवढी माहिती आपल्याला समजली तेवढी माहिती आपण गिवन मध्ये लिहिली की बाबा ए ची व्हॅल्यू ही -5 आहे, लास्ट टर्म हे 45 आहे आणि सर्व जेवढे काही nth टर्म असतील त्यांची सम आपल्याला 120 दिली आणि n ची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली आणि त्यावरून उरलेली d ची व्हॅल्यू आपल्याला सांगितली। आता मला सांगा ज्या फॉर्म्युल्यामध्ये फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म आहे असा एक फॉर्म्युला होता आपला, कोणता Sn is equals to n/2 टाइम्स ऑफ, वाटल्यास मी लिहून घेतो अगोदर, बट वी नो दॅट काय माहित आहे बरं आपल्याला माहित आहे की Sn is equals to n/2 T1 plus Tn हा कोण आहे फॉर्म्युला आहे। देअरफॉर Sn ची व्हॅल्यू माहित आहे, n ची व्हॅल्यू काढायची, T1 सुद्धा मीन्स a ची व्हॅल्यू माहित आहे आणि Tn लास्ट टर्म सुद्धा दिली, म्हणजे आपल्याला काहीच नाही, जेवढ्या व्हॅल्यू दिल्या तेवढ्या मात्र आता सबस्टिट्यूट करायचं। देअरफॉर मी इथे लिहू शकतो, देअरफॉर Sn ची व्हॅल्यू 120 इज इक्वल्स टू n/2, T1 ची व्हॅल्यू -5 प्लस Tn ची व्हॅल्यू 45 ला 45 120 आणि हे n/2 दोन हे गुणाकारात आहे, तिकडे जाऊन भागाकारात, म्हणून 120 गुणिले 2 बरोबर n ला n, 45 मधून 5 गेले 40, वाटल्यास 120 गुणिले 2 गुणाकारातले 40 इकडे आणून भागाकारात 40 बरोबर n, 0 कटले 4 1 4 4 त्रिकम 12 3 2 6 बरोबर n असतील तर n ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 6 मिळाली। ही झाली आपली पहिली व्हॅल्यू, n ची व्हॅल्यू काय मिळाली 6 मिळाली। राइट, नाउ पहिलं आन्सर आपलं काय संपते, हाऊ मेनी टर्म्स आर देअर मीन्स n इज इक्वल्स टू 6 ही पहिली व्हॅल्यू आपल्याला भेटली। आणि पुढे काय सांगते, पुढे आपल्याला काढायचंय की व्हॉट इज द कॉमन डिफरन्स। जर n ची व्हॅल्यू भेटली असेल आणि Tn ची व्हॅल्यू दिली असेल तर आपण Tn चा फॉर्म्युला टाकू शकतो। देअरफॉर म्हणून मी इकडे लिहू, तिकडे जागा आहे भरपूर। देअरफॉर वी नो दॅट Tn is equals to a plus n minus 1d Tn means last term is given 45 as it is. A ची value is also given
ए इज इक्वल्स टू -5 अँड एन, यांची व्हॅल्यू आताच आपण काढली आहे 6, 6ला 6 -1, डी ची व्हॅल्यू मात्र आपल्याला काढायची आहे. व्हॅल्यू सर्व टाकल्या. हा कोण आहे? हा फॉर्म्युला आहे. देअरफॉर -5 इकडे येऊन +5, 45 + 5 बरोबर 6 मधून 1 गेले 5, डी ला डी. 45 आणि 5 मिळून झाले 50 बरोबर 5 डी असतील. तर डी ची व्हॅल्यू 50/5 आपण घेऊ शकतो, जे की 10 येणार. म्हणून डी बरोबर 10 ही व्हॅल्यू सुद्धा आपल्याला व्यवस्थित काढता आली. ठीक आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये न उत्तर बघता तुमच्या मनानं तुम्हाला सॉल्व्ह करता येते का, तुम्हाला जमते का हे चेक करायचं. ठीक आहे. क्वेश्चन व्यवस्थित लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या, वाटल्यास नंतर लिहा. एकदम सोपा क्वेश्चन आहे. यामध्ये जास्त काय आपल्याला व्हॅल्यूज काढायच्या नव्हत्या. ज्या ज्या किमती दिल्या त्यावरून फॉर्म्युला वापरलो आणि किमती काढलो. ठीक आहे. हा आहे आपला 7वा क्वेश्चन. लगेच बघूया आपण आपला 8वा क्वेश्चन आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येते. आणि असा आहे आपला 8वा क्वेश्चन. तुम्ही सुद्धा वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं. क्वेश्चन एकदम सोपा आहे. फक्त एवढंच की आपण जो याच्या अगोदर क्वाड्रॅटिक इक्वेशन धडा शिकला होता, पुन्हा आपल्याला या क्वेश्चनमध्ये, या 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागते. कसं? अगोदर काय करू, जे काही क्वेश्चन दिला आहे त्यावरून आपल्याला काय माहिती भेटली ती अगोदर लिहून घेऊ. तर मी लिहिणार आन्सर मध्ये लिहिणार द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर फ्रॉम 1 to n. कन्सिडर द सम ऑफ all natural numbers from 1 to n is Sn is equals to 36. हे काय आपल्याला गिवन आहे. पुढं फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. आता एकतर नॅचरल नंबर्स माहित पाहिजे, त्या कशा असतात, सुरुवात कुठून होते हे आपल्याला माहित. नॅचरल नंबर काही नाही, 0 सोडला की सर्व नंबर्स हे नॅचरल आहेत. म्हणजे काय हो, 0च्या पुढे कोण आहे? 1, 2, 3, 4. निगेटिव्ह नंबर हे नॅचरल नाही आहेत. म्हणजे काय, जे जुन्या संख्या आहेत, सर्वात जुन्या, जसं की आपण जेव्हा राजे रजवाडे असायचे तेव्हा काय असायचं, 1, 2, तेव्हा निगेटिव्ह असायचं का? नाही. त्यामुळं यांना आपण नॅचरल नंबर असं समजतो. नॅचरल नंबरची डेफिनेशन अलग आहे. मी तुम्हाला समजण्यासाठी हे छोटंसं उदाहरण देऊन सांगितलं. म्हणून मी लिहू शकतो दी फर्स्ट नॅचरल नंबर इज a is equals to 1. therefore a ची व्हॅल्यू आपल्याला 1 भेटली. अँड कॉमन डिफरन्स बिटवीन any two consecutive number, शब्द विशेष आहे, consecutive नंबर किंवा consecutive नॅचरल नंबर, काय लिहू शकतो? नॅचरल नंबर इज d इज इक्वल्स टू 1. ही झाली d ची व्हॅल्यू. राईट. म्हणजे सर्वात महत्वाची व्हॅल्यू आपल्याला Sn दिली. म्हणजे आपल्याला अंदाज आला की बाबा यावेळेस Sn ची व्हॅल्यू आपल्याला टाकायचं आहे. Sn चा फॉर्म्युला आपल्याला टाकायचा आहे. देअरफॉर मग अडचण कशाची आहे, डायरेक्ट आपण फॉर्म्युला टाकू. फॉर्म्युल्यामध्ये मी लिहू शकतो सर्वात अगोदर वी नो फॉर्म्युला Sn इज इक्वल्स टू n/2 2a प्लस n-1 d. म्हणजे काय, a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार, d ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार, Sn ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आणि उरलं कोण, फक्त n ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. चला सर्व व्हॅल्यू आपण टाकून देऊ. काय टाकू शकतो, इकडे टाकू. Sn ची व्हॅल्यू 36 आणि n ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे n/2 ॲज इट इज इन अ ब्रॅकेट 2a. a ची व्हॅल्यू 1 मीन्स 1 प्लस n-1 ॲज इट इज. d ची व्हॅल्यू आहे अल्सो 1 इज इक्वल्स टू मध्ये गुणा भागाकारातले 2 इकडे जाऊन 36 गुणाकार गुणतील. 36 गुणिले 2 बरोबर n ला n ब्रॅकेटमध्ये बे 1 बे प्लस n-1 ॲज इट इज. 36 ला 36 गुणिले 2 जशास तसे, म्हणून 36 गुणिले 2 72, n ला n, 2 ला 2. हा जो ब्रॅकेट आहे तो काढून टाकू. कोण उरलं, n-1 इज इक्वल्स टू, वाटल्यास याचे 2 भाग करू.
72 ला 72, n ला n, ब्रॅकेटमध्ये काय चाललंय 2 मधून 1 गेले 1 म्हणून n+1 जशास तसा ब्रॅकेटने गुणून घेऊ, ब्रॅकेटला गुणून घेऊ, n गुणिले n n स्क्वेअर, n गुणिले 1 n ला n आणि इकडे तर 72 आहेतच. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करते वेळेस एक साइड आपल्याला 0 करावी लागते म्हणून 72 लाच आपण तिकडे नेऊन आदळूत. 0 बरोबर n स्क्वेअर प्लस n मायनस 72 होतील. व्यवस्थित लिहूत n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल्स टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन काय म्हणते म्हणजे -72 गुणाकार यावा, किती -72 गुणाकार यावा अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहे आणि +1 बेरीज यावी. आता मिडल टर्म डिसाइड करते की मोठा नंबर पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल. जर मिडल टर्म पॉझिटिव्ह असेल तर आपली जी मोठी संख्या येणार आहे ती काय असेल पॉझिटिव्ह असेल. वाटल्यास क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपले व्हिडिओ बघून घ्या. तिथं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनं कसे सॉल्व्ह केले, अवयव पद्धतीने कसे सॉल्व्ह केले तिथं बघून घ्या. तिथं सुद्धा हीच मेथड आहे. जर मिडल टर्म पॉझिटिव्ह असेल तर आपला मोठा नंबर पॉझिटिव्ह असतो आणि 72चे 2 भाग करायचे. जवळपास मला वाटते 8 9 72 म्हणजे 9 गुणिले 8. 9 ही मोठी संख्या आपल्याला पॉझिटिव्ह द्यावी लागेल. 9 घेतलं इथं राहील 8. 8 हे काय असेल निगेटिव्ह असेल म्हणजे 9 मधून 8 गेले हे पॉझिटिव्ह 1 येतील आणि 9 गुणिले 8 हे निगेटिव्ह -72 येतील. म्हणजे 9 आणि 8 ह्या दोन संख्या आपण मिडल टर्मच्या ठिकाणी सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणून मी आता काय लिहिणार वाटल्यास हे मला रफ पार्ट मिटवावं लागेल. तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे अगोदर लिहून घ्या जेणेकरून मी असं मिटवणार. राईट. म्हणून मी लिहिणार n स्क्वेअर प्लस n मायनस 72 सॉरी डायरेक्ट टर्मच टाकून देऊ. n स्क्वेअर प्लस 9n मायनस 8n मायनस 72 इज इक्वल्स टू 0. दिसतंय तुम्हाला. राईट. या दोघांमधून कॉमन n कॉमन काढला इथं उरलं n+9. इथून -8 कॉमन काढले n+9 इज इक्वल्स टू 0. राईट. जे ब्रॅकेटमध्ये आहेत त्यांचा एक ब्रॅकेट केला n-9 आणि जे ब्रॅकेटच्या बाहेर आहेत त्यांचा एक ब्रॅकेट केला इज इक्वल्स टू 0. म्हणजे काय कंटिन्यू मध्ये मी इथं लिहितो. देअरफॉर n+9 इज इक्वल्स टू 0 किंवा जो सेकंड ब्रॅकेट आहे n- और n-8 इज इक्वल्स टू 0. एकतर n इज इक्वल्स टू प्लस वाले 9 तिकडे जाऊन -9 होतील और n इज इक्वल्स टू -8 तिकडे जाऊन +8 होतील. म्हणजे n च्या आपल्याकडे 2 व्हॅल्यू आल्या. आता उत्तर कोणतं घ्यायचं प्रश्न आपल्याला पडला. बाबा जर 2 उत्तर आले असतील तर रिअल मध्ये उत्तर कोणतं आहे मला सांगा. जे काही n येणार आहे तो कसा आहे नॅचरल आहे. नॅचरल नंबर हे निगेटिव्ह कधी राहत नाही म्हणून n इज इक्वल्स टू -9 हे आपला आन्सर राहणार नाही. आपलं रिअल आन्सर राहील n बरोबर 8 कारण तो पॉझिटिव्ह आहे नॅचरल नंबर आहे. म्हणून मला इथे लिहावं लागेल बट n इज इक्वल्स टू -9 इज नॉट नॅचरल नंबर. देअरफॉर आवर आन्सर n इज इक्वल्स टू 8 हेच आपलं फायनल आन्सर राहील आणि आपल्याला n ची व्हॅल्यू काढायला सांगितली. म्हणून आपण n ची व्हॅल्यू काढली. हे झालं आपल्या 8व्या प्रश्नाचं फायनल आन्सर. राईट. काहीच केलं नाही. ज्या व्हॅल्यू आपल्याला कीवर्ड मध्ये दिल्या त्या व्हॅल्यूवरून SN चा फॉर्म्युला टाकला. सर्व व्हॅल्यू व्यवस्थित पुट केल्या. सोडवत गेलो आणि n ची व्हॅल्यू आपण 8 काढून घेतली. ठीक आहे. एकदम सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही सुद्धा 1-2दा ट्राय करा. हा झाला आपला प्रॉब्लेम सेट 3 मधील पेज नंबर 79 मधील 8वा क्वेश्चन. तुम्हाला हे क्वेश्चन समजले असतील तर लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. लगेच बघूया आपण आपला 9वा क्वेश्चन काय म्हणतो. आणि असा आपला 9वा क्वेश्चन. 9वा क्वेश्चन एकदम सोपा आहे. यामध्ये आपल्याला काही जास्त काय व्हॅल्यूज काढायच्या नाहीत. ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यूज फक्त आपल्याला सबस्टिट्यूट करून आपला आन्सर काढायचा. आता एखादा क्वेश्चन जर सोपा असेल तर त्याच्या मागे जास्त टायमिंग देऊन आपण आपला टाइम वेस्ट नाही करणार. मी काय केलं या 9वा क्वेश्चन अगोदर त्याचा आन्सर लिहून ठेवलं जेणेकरून तुम्हाला कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त गणित सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. अगोदर क्वेश्चन काय म्हणतो ते समजून घेऊ नंतर आन्सर मी कसं लिहिलं ते समजून सांगतो. अगोदर क्वेश्चन आहे आपल्या पुढं डिवाइड 207 म्हणजे 207 ला डिवाइड करायचं इंटू 3 पार्ट. किती पार्ट मध्ये 3 पार्ट मध्ये. सच दॅट जसं की
द नंबर्स आर इन एपी. म्हणजे काय 207 ला आपले 3 भाग करायचे आणि ते तिन्ही भाग काय असले पाहिजे, एपी मध्ये असले पाहिजे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असले पाहिजे. त्या प्रत्येक दोघांमधला डिफरन्स हा कॉमन असला पाहिजे. हे त्या क्वेश्चनची अट आहे. चल बाबा ठीक आहे, तू म्हणलं तसं आपण काढून देऊ, काय हरकत नाही. पुढे काय म्हणते, अँड द प्रोडक्ट ऑफ 3D टू स्मॉलर पार्ट इज 4623. म्हणजे त्यामधले जे पहिले 2 लहान पार्ट असतील त्यांचा गुणाकार काय आला पाहिजे, 4623 आला पाहिजे. बरं ठीक आहे. मग मी काय केलं, थोडंसं डोकं लावलं की बाबा त्या अगोदर 3 जे काय पार्ट असतील ते कन्सिडर करू. म्हणून मी उत्तराच्या सुरुवातीलाच लिहिलं. आता उत्तर समजून सांगालो बघा. उत्तराच्या सुरुवातीलाच लिहिलं, कन्सिडर 3 पार्ट ऑफ 207 सच दॅट दी नंबर्स आर इन एपी आर ए मायनस डी हा पहिला पार्ट असेल, ए हा दुसरा पार्ट असेल, ए प्लस डी हा तिसरा पार्ट असेल. हे 3 पार्ट मी कन्सिडर केले. पण मला कसं समजलं हे 3 पार्ट कन्सिडर करायचे, समजलं कसं, जर 3 पार्ट कन्सिडर करायचे असतील तर मिडल टर्म नेहमी ए धरायचा आणि डी न मायनस करून त्याच्या अगोदरची, डी न प्लस करून त्याच्या नंतरची, तरच गणित सुटल. ठीक आहे. म्हणून बाय गिवन कंडिशन, कंडिशन काय सांगते की बाबा 207 चे 3 इक्वल पार्ट, म्हणजे या तिघांची बेरीज काय आली पाहिजे, 207 आली पाहिजे. देअरफॉर बाय गिवन कंडिशन ए मायनस डी हा फर्स्ट पार्ट, ए हा सेकंड पार्ट, ए प्लस डी हा थर्ड पार्ट, तिघांची बेरीज मी काय घेतलं 207. 1A 2A 3A मिळून झाले 3A, मायनस डी प्लस डी विल गेट कॅन्सल, म्हणून 3A ची व्हॅल्यू 207. ए ची व्हॅल्यू काढायची आहे, 3 ची अडचण राहील. 3 हे गुणाकारात आहेत, इकडे येऊन भागाकारात, म्हणून कंटिन्यू मध्ये ए बरोबर 207 भागिले 3 भागाकार करणार तर 79 येणार. म्हणून ए ची व्हॅल्यू 79 आली, 69 आली. ठीक आहे. ही झाली पहिली व्हॅल्यू. राईट. आता पहिल्या कंडिशनवरून पहिली व्हॅल्यू आली तर दुसऱ्या कंडिशनवरून दुसरी व्हॅल्यू येणार हे माहित झालं. दुसरी कंडिशन काय म्हणते, द प्रोडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट, म्हणजे जे काही 3 पार्ट असतील त्यापैकी जे पहिले 2 लहान असतील यांचा गुणाकार काय आला पाहिजे, 4623 आला पाहिजे. म्हणून अँड बाय गिवन सेकंड कंडिशन ए मायनस डी आणि ए चा गुणाकार 4623 आपण घेतला. राईट. म्हणून ए ची व्हॅल्यू 69, डी ला डी, ए ची व्हॅल्यू 69, 4623 ला 4623 जशाच तसे लिहिले. म्हणून गुणाकारात असलेले 69 इकडे येऊन भागाकारात जातील, इकडे उरलं फक्त 69 मायनस डी. आपण 23 चा इथं पाडा दिसायला बघा, 23 1 23, 23 2 46, 23 त्रिक 69. म्हणून काय केलं, 23 त्रिक 69, 23 2 46, 23 न 2 ला भाग जात नाही, शून्याचा भाग दिला, 2 उरले 23 झाले, 23 1 23, भागाकारात कोण उरलं 201 भागिले 3. म्हणून 69 मायनस डी बरोबर 201 भागिले 3 लिहिलं. पुन्हा 3 न भाग जाईल, 3 1 3, 3 संग 18, 2 उरले, 3 7 21. म्हणून 69 मायनस डी ची व्हॅल्यू 69 आली. कंटिन्यू मध्ये आपल्याला डी ची व्हॅल्यू काढायची आहे, ती निगेटिव्ह आहे, तिला इकडे आणून पॉझिटिव्ह करू आणि 67 हे पॉझिटिव्ह आहे तिकडे नेऊन निगेटिव्ह करू. तर ओव्हरऑल मध्ये काय होईल, डी ची व्हॅल्यू 69 मायनस 67 होईल आणि 69 मधून 67 गेले, उरतील फक्त 2 आणि आपल्याला कॉमन डिफरन्स सुद्धा मिळाला. फर्स्ट टर्म सुद्धा मिळाली आणि त्याचा कॉमन डिफरन्स सुद्धा मिळाला. म्हणून आपल्याला ज्या 3 नंबर्स काढायचे होते, पहिली ए मायनस डी, दुसरी ए, तिसरी ए प्लस डी, तिसरी ए प्लस डी, तिन्ही नंबर्स काढून घेऊ. पहिली ए मायनस डी बरोबर ए ची व्हॅल्यू 69, मायनसला मायनस, डी ची व्हॅल्यू 2, म्हणून 69 मायनस 2 हे 67 ही पहिली व्हॅल्यू. दुसरी व्हॅल्यू जर ए आहे, ए ची किंमत 69 आहे, जशाच तसे लिहिली. तिसरी व्हॅल्यू ए प्लस डी बरोबर ए ची व्हॅल्यू 69 प्लसला प्लस डी ची व्हॅल्यू 2, म्हणून 69 आणि 2 मिळून झाले 71. राईट. आपल्या तिन्ही नंबर्स आपल्याला भेटले आणि आपण आपलं फायनल आन्सर काय देणार, दी रिक्वायर्ड नंबर्स आर 67, 69, 69 अँड लास्ट 71. हे 3 नंबर्स असतील आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. हा झाला आपला 9वा क्वेश्चन. एकदम सोपा होता, यामध्ये काही जास्त किचकट वगैरे काही नव्हतं. राईट. जो क्वेश्चन सोपा आहे तर आहे, जर अवघड असेल तर त्याला आपण भरपूर वेळ देऊन, टाइम देऊन आपण सॉल्व्ह करतो. ठीक आहे. हा झाला आपला 9वा क्वेश्चन. लगेच बघूया आपण आपला 10वा क्वेश्चन आपल्याला कसा सॉल्व्ह करता येईल.
आणि असा आपला 10वां क्वेश्चन की तरफ थोड़ा सा ध्यान दीजिएगा। क्वेश्चन एकदम बढ़िया है। का बढ़िया आहे? कारण आता तुम्ही म्हणसाल हा क्वेश्चन शॉर्टकट घ्यायचा नाही, ठीक आहे, नाही घेणार। आणि हा क्वेश्चन मी एकदम व्यवस्थित सॉल्व्ह करणार, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार, म्हणजे सांगायचं म्हणजे काय, याला एकदम असं चुरून खाल्यासारखं पोट भरून आपण याला सॉल्व्ह करणार। कसं? क्वेश्चन अगोदर काय म्हणतो क्वेश्चन समजून घेऊ। क्वेश्चन मध्ये सांगितलंय देअर आर 37 टर्म्स इन एन एपी, द सम ऑफ द मिडल 3 टर्म्स इज 225। याचा अर्थ काय? आता थोडंसं इमॅजिन करा। मी काय करतो, बोर्डवर आपले 37 पर्यंत टर्म्स काढून घेतो, जेणेकरून आपल्याला त्यावर बोलता येईल, क्वेश्चन समजून घेता येईल। आणि अशा ओके। आता हे T1 पासून 2, 3, 4 अप टू 17, 18, 19, 21 पासून ते 37 पर्यंत ही आपली एपी आहे, राईट। पुढे चलू। जर ही एपी असेल तर हिला कुठे ना कुठे मिडल टर्म असेल। कशी शोधायची मिडल टर्म? आता 37 टर्म्स असतील तर अर्धे इकडे असतील, अर्धे तिकडे असतील, मध्ये येणारी कोण असेल? 19 वाली असेल। कशी? 17 इकडं आणि खाल्ल्या 17 आहेत का? मोजा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17, म्हणजे 17 ह्या आहेत, 17 या आहेत, आणि मध्ये येणारी ही 18वी, ही 18वी, मध्ये येणारी कोण आहे? 19वी टर्म ही मध्ये आहे, राईट। मग प्रॉपर्टी काय म्हणते? द सम ऑफ मिडल 3 टर्म्स, मध्ये येणारी पुन्हा ही एक मध्ये आहे, ही एक, म्हणजे मधल्या ह्या 3 संख्या आहे आणि त्यांची जी सम आहे ती काय आली पाहिजे? 225 आली पाहिजे। म्हणजे T18 प्लस T19 प्लस T20 यांची बेरीज काय आली पाहिजे? 225। एवढं आपल्याला समजलं, ठीक आहे? इथपर्यंत तुम्हाला समजलं? जर समजलं असेल तर कमेंटमध्ये यस म्हणून लिहायला नक्की विसरू नका। आता पुढची कंडिशन काय म्हणते की बाबा जी सम ऑफ द लास्ट 3 टर्म्स, जे लास्टच्या 3 संख्या आहेत, कोण आहे तो लास्टच्या 3 संख्या? 35 वाली, 36 वाली, 37 वाली। Therefore, T35 plus T36 plus T37 is equals to 429 ही असेल आपली सेकंड कंडिशन वरून सेकंड इक्वेशन, राईट। एकदम ओके। आता क्वेश्चन पात्र आपल्याला समजला, त्यावरून आपल्याला कशा प्रकारे ती एपी काढता येईल ते सुद्धा समजलं। 2 इक्वेशन निघतील, फर्स्ट व्हॅल्यू निघाल, कॉमन डिफरन्स निघाल, मग ए व्हॅल्यू काढता येते, T2 सर्व काय काढता येते, फक्त क्वेश्चन समजणं महत्वाचं आहे। क्वेश्चन समजला, ठीक आहे। सुरुवात करूया आपण आपल्या आन्सरला। आणि असं मी गिवन मध्ये लिहून घेतलं। काय लिहिलं बरं, वाचून घेऊ। ॲज अ गिवन देअर आर 37 टर्म्स, देअरफॉर इन एन एपी, देअरफॉर n इज इक्वल्स टू 37, मी n ची व्हॅल्यू 37 घेऊ शकतो। अँड बाय गिवन फर्स्ट कंडिशन दी सम ऑफ द मिडल 3 टर्म्स इज 225, म्हणजे 18वं पद, 19वं पद आणि 20वं पद यांची बेरीज काय आली पाहिजे? 225 आली पाहिजे, ओके। म्हणून आता T18 ची किंमत काढावी लागेल, T19 ची किंमत काढावी लागेल आणि T20 ची किंमत काढावी लागेल। म्हणून मी आता एक स्टेप बाय स्टेप लिहून घेणार। देअरफॉर वी नो Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1d, हा कोण आहे? हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला। देअरफॉर T18 एक नंबर, T18 इज इक्वल्स टू a प्लस यांच्या ठिकाणी 18 मायनस 1 इंटू डी मीन्स a प्लस 17d। 2 नंबर T19 इज इक्वल्स टू a प्लस 19 मायनस 1 इंटू डी मीन्स a प्लस 18d। 3 नंबर T20 इज इक्वल्स टू a प्लस 20 मायनस 1 इंटू डी इज इक्वल्स टू a प्लस 19d। T18 निघालं, 19 निघालं, T20 निघालं। आता या तिन्ही व्हॅल्यू पुन्हा आपल्याला इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत। देअरफॉर T18 ची व्हॅल्यू a प्लस 17d ही पहिली व्हॅल्यू, प्लसला प्लस। T19 ची व्हॅल्यू a प्लस 18d ही दुसरी व्हॅल्यू, प्लसला प्लस। T20 ची व्हॅल्यू a प्लस 19d म्हणून a प्लस 19d ही तिसरी व्हॅल्यू इज इक्वल्स टू 225 ॲज इट इज। समजलं? पुढं एक ए मिळून झाले 3a प्लस 17 1 17, 17 2 34, 17 3 51, याच्यामधला 1 उरला 52, याच्यामधले 2 उरले 53 आणि 54, बेरीज बरोबर करून घ्या। मी शॉर्टकट केली, वाटल्यास आपण इथं लिहू शकतो काय? 17 18 आणि 19, 17 प्लस
18 प्लस 19, 7 आणि 8 मिळून होतील 15, 15 आणि 9 24 ला 4, हातचे आले 2, 2 3 4 5, 5 ला 5 54 राईट. म्हणून 54 डी ला डी बरोबर 225. ओके, आपण सर्व काही व्यवस्थित चाललो. नाव 3 आहेत, 54 ला 3 भाग जातो, 225 ला सुद्धा 3 भाग जातो, म्हणून पूर्ण इक्वेशनला 3 भाग देऊ तर काय होईल, ए प्लस 3 भाग दिलं 3 1 3, 2 उरले 3 8 24, डी ला डी बरोबर 3 7 21, 1 उरला 3 5 15. याला कारण देऊ डिवाइड बाय 3, डिवाइड बाय 3 राईट. हे झालं फर्स्ट इक्वेशन. याला काय देऊ, इक्वेशन फर्स्ट राईट. इथपर्यंत क्लिअर. म्हणजे काय, जे फर्स्ट कंडिशन होती की बाबा जे मिडल 3 टर्म्स आहेत त्यांची सम 225 येणार आहे, त्याच्यावरून आपण इथपर्यंत पोहोचलो की बाबा ए प्लस 18d इज इक्वल टू 75 मिळालं राईट. हे झालं इक्वेशन फर्स्ट. आता सेकंड कंडिशन वरून ऍज इट इज, यामध्ये काही बदल नाही. मी काय लिहिणार होता, अँड बाय सेकंड कंडिशन काय आहे सेकंड कंडिशन, की बाबा सम ऑफ द लास्ट 3 टर्म्स. लास्ट 3 टर्म्स काय होते आपल्या, 37वी लास्ट होती, त्याच्या अगोदरची 36वी, त्याच्या अगोदरची 35वी. म्हणून मी आता लिहू शकतो की T35 प्लस T36 प्लस T37 इज इक्वल टू 429. बट T35 काढायचा आहे कशावरून, Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1d. हा कोण आहे, हा फॉर्म्युला आहे. यांची व्हॅल्यू 35 टाकू. एक नंबरला T35 इज इक्वल टू ए प्लस 35 मायनस 1d मीन्स ए प्लस 34d. 2 नंबर T35 नंतर कोण काढू, T36 बरोबर ए प्लस 36 मायनस 1d इज इक्वल टू ए प्लस 35d. आता तुम्हाला वाटेल की बाबा सर एवढं कसं फास्ट शिकवाले, फास्ट नाहीये, ही प्रोसिजर आहे. तुम्हाला वाटत असेल की 35 झालं, 35ची किंमत टाकली, व्हॅल्यू काढली. हे तुम्ही काय करू शकता, फ्लो मध्ये जेव्हा येते ना शिकवते वेळेस हे स्पीड ऑटोमॅटिक वाढते राईट. जेव्हा रस्ता साफ असतो, रस्त्यावर कोणीच नाही, तुम्ही एकलेच आहात, तर तुम्ही गाडी कशी करणार, थोडीफार फास्ट करणारच ना. तसंच आहे, रस्ता आपला साफ आहे, कंडिशन फर्स्ट वरून इक्वेशन फर्स्ट काढलो, कंडिशन सेकंड वरून इक्वेशन सेकंड करणार, आपल्याला कुठंच काय अडचण नाही. म्हणून मी थोडंसं फास्ट, तुम्हाला वाटत असेल पण फास्ट नाही. थर्ड व्हॅल्यू काढू. तिसरी किंमत T37 इज इक्वल टू ए प्लस 37 मायनस 1d ला d ए प्लस 36d. 37 मध्ये गेले 36d. आता ह्या तिन्ही किमती 1 2 3 ह्या तिन्ही किमती आपल्याला इक्वेशन मध्ये टाकू आणि पुढे ड्रॉ करू. म्हणून T35 ची व्हॅल्यू ए प्लस 34d, ए प्लस 34d ही आहे पहिली व्हॅल्यू, प्लस T36 ची व्हॅल्यू ए प्लस 35d, ए प्लस 35d ही आहे दुसरी व्हॅल्यू, प्लस T37 ची व्हॅल्यू ए प्लस 36d, ए प्लस 36d ही आहे तिसरी व्हॅल्यू, आणि बेरीज घ्यायचे आपल्याला 429. ओके, पुढं 1a 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 मिळून झाले 3a, प्लस बेरीज करायचे 34 35 आणि 36 ची. 34 प्लस 35 प्लस 36, 4 आणि 5 9, 9 6 15 ला 5 हातचे आले 1, 3 3 3 आणि 1 मिळून झाले 10, म्हणजे 105. 105d बरोबर 429. 3 आहेत, 105 ला 3 भाग जातो, 429 ला सुद्धा 3 भाग जातो, म्हणून पूर्ण इक्वेशनला 3 भाग देऊन काय येते बघू. 3 भाग दिला, ए ला ए, 3 त्रिक 9, 1 उरला 3 5 15, डी ला डी, 3 1 3, 1 उरला 12 झाले, 3 चौक 12, 3 त्रिक 9, 143. चांगला नंबर आहे 143. ओके, याला नाव देऊ आपण, कारण देऊ अगोदर डिवाइड बाय 3 अँड इक्वेशन नेम इज इक्वेशन 2 राईट. पहिल्या कंडिशनवरून इक्वेशन 1 आलं, दुसऱ्या कंडिशनवरून इक्वेशन 2 आलं. आता पुढली प्रोसिजर माहित असेल की बाबा लिनियर इक्वेशन आपल्याला कसे सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे, मी काय करणार आहे आता बोर्डवरचा सर्व पार्ट व्यवस्थित मिटवणार आहे.
जेणेकरून आपल्याला पुढचा गणित आपल्याला लिहिता आहे. पुढचं गणित सोपं आहे. दोन लिनियर इक्वेशन आहेत, ए ची डी ची व्हॅल्यू काढायची, मग आपण फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म देऊन आपली अरिथमॅटिक प्रोग्रेशन देऊन क्वेश्चन आपला संपू शकतो. ठीक आहे, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. मी हा पार्ट मिटवणार. ओके, जेवढी जागा लागते तेवढाच पार्ट मिटवला. आता इक्वेशन 1 मध्ये ए चा कोएफिशियंट 1, इक्वेशन 2 मध्ये ए चा कोएफिशियंट 1, दोघांचे साइन पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणून इक्वेशन 1 मधून आपण इक्वेशन 2 मायनस करू शकतो. म्हणून मी लिहिणार नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. वी गेट इक्वेशन फर्स्ट आहे आपल्या पुढं a प्लस 18d इज इक्वल्स टू 75. सेकंड इक्वेशन आहे a प्लस 35d, a प्लस 35d इज इक्वल्स टू 143 राइट 143. नाउ सबट्रॅक्ट करते वेळेस खालच्या समीकरणाचे साइन मात्र बदलतील. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह. नाउ प्लस ए मायनस ए विल गेट कॅन्सल. 18d मधून 35d जात नाहीत, 35d मधून 18d काढा, येणाऱ्या उत्तराला मायनस द्यावं लागेल. 5 मधून 8 जात नाहीत, 15 मधून 8 गेले 7, 2 मधून 1 गेले 1, d ला d उलट केल्यामुळे मायनस. 75 मधून 143 जात नाहीत, 143 मधून 75 काढू. 3 मधून 5 जात नाहीत, 13 मधून 5 गेले, जवळपास काय लिहिणार 68. ठीक आहे, सॉरी तुमचा एक्स्ट्रा टाइम घेतला, ते चूक झाली थोडीफार, म्हणून मायनसला मायनस उलट केल्यामुळे डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर 68 भागिले -68 भागिले -17, मायनस मायनस विल गेट कॅन्सल. 17 1 17, 17 2 34, 17 3 51, 17 चौक 68, म्हणून ही असेल डी इज इक्वल्स टू 4. ही झाली डी ची व्हॅल्यू. राईट, आता कुठं आपल्याला डी ची व्हॅल्यू भेटली. आता भेटलेली डी ची व्हॅल्यू एकतर इक्वेशन 1 मध्ये टाकू शकतो किंवा इक्वेशन 2 मध्ये टाकू शकतो. इक्वेशन 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये, त्यावरून आपण ए ची व्हॅल्यू फर्स्ट टर्मची व्हॅल्यू काढून घेऊ शकतो. म्हणून मी पुढे काय लिहू शकतो, हा पार्ट मी मिटवणार. ए प्लस 18d वाला तुमच्याकडे हा लिहून आहे इक्वेशन 2. नाउ मी लिहू शकतो, वाटल्यास हे सुद्धा मिटून घेऊ. मी उजवा पार्ट मिटून घेतो, 1 मिनिट. ओके, असं. नाउ पुट d इज इक्वल्स टू 4 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट होता आपल्याकडं a प्लस 18d बरोबर a प्लस 18d बरोबर 75. a प्लस 18 ला 18, d ची व्हॅल्यू 4 बरोबर 75. देअरफॉर a प्लस 18 18 18 2 36, 18 3 54, 18 चौक 72, 72 ला 72 बरोबर 75. म्हणून a बरोबर 75 प्लस वाले 72 तिकडे जाऊन -72 म्हणून 3. देअरफॉर ए ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, 3 मिळाली. ए ची व्हॅल्यू 3. आता कुठं आपल्याला ए आणि डी भेटलं, आपल्याला फायनल आन्सर द्यायचं आहे. फाइंड द एपी, म्हणजे जवळपास पहिल्या 1-2 टर्म काढाव्या लागतील. नाउ फर्स्ट टर्म 1 नंबर, फर्स्ट टर्म इज इक्वल्स टू T1 इज इक्वल्स टू A इज इक्वल्स टू 3. हे झालं फर्स्ट टर्म. सेकंड टर्म इज इक्वल्स टू T2 इज इक्वल्स टू T1 प्लस D असतो. T1 ची व्हॅल्यू काय आहे, 3 आहे. D ची व्हॅल्यू काय आहे, 4 आहे, म्हणून 4 ला 4, 3 प्लस 4 ही झाली 7. वाटल्यास अजून एक टर्म काढू. थर्ड टर्म इज इक्वल्स टू T3 इज इक्वल्स टू T2 प्लस D. T2 ची व्हॅल्यू काय आहे, 7 ला 7. D ची व्हॅल्यू काय आहे, 4 ला 4, 7 प्लस 4 11. देअरफॉर रिक्वायर्ड AP इज 3, 7, 11, 3, 7, 11 अँड सो ऑन, असं चालत राहील. ठीक आहे, हे झालं आपलं फायनल आन्सर. जवळपास ह्या एका क्वेश्चनला आपण 14 ते 15 मिनिट दिले. का दिले हो, क्वेश्चन एकदम IMP आहे, एकदम भारी आहे क्वेश्चन. यामधून आपल्याला बघा आपण कुठून आलो. पहिले मिडल टर्मची बेरीज घेतली, नंतर लास्ट टर्मची बेरीज घेतली, त्यावरून 2 इक्वेशन आले, त्यावरून D काढलो, त्यावरून A काढलो, नंतर फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, लास्ट टर्म, इथपर्यंत चाललो. एकदम इंटरेस्टिंग गणित होतं. राईट,
एकदम मजेशीर गणित. ठीक आहे, असेच गणित आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला गणित आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हे गणित शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडून त्यांचा सुद्धा फायदा होईल. ठीक आहे, स्वतःची काळजी घ्या. आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये पुढील गणित सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.